नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, आजपासून आपण स्टार्ट करतो अंकगणित या विषयाला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण अगदी स्टार्टपासून स्टार्ट करू. ठीक आहे, हे सगळ्याच्या कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, अंकगणिताच्या. ठीक आहे, हे आपण तुम्हाला क्लिअर करून देऊ भेटलं नाही ते. ठीक आहे, तर आपण सगळ्या विषयांचे थोडं थोडं घेऊ, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत. आज आपण गणिताला स्टार्ट करूया. आपण गणित काय करूया, गणित आपण स्टार्टिंगपासून घेऊया. ठीक आहे, त्याच्यावर सरळ शेवट एक्झाम आहेत किंवा ज्या MPSC कंबाईन BC किंवा सगळ्या एक्झाम पोस्ट भरती वगैरे सगळ्यांना मदत होईल. ठीक आहे, तर बघा आपण आता स्टार्ट करतो मित्रांनो. सगळ्यात पहिला संख्या. ठीक आहे, संख्येच्या टॉपिकपासून. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, संख्या म्हणजे काय. ठीक आहे, तर संख्या म्हणजे अशीच एक अंक. म्हणजे पहिला अंकापासून स्टार्ट करतो. संख्या कशापासून बनतात, अंकापासून. बरोबर आहे. अंक म्हणजे एखादी संख्या ज्या आपण वापरात येणारे मूलभूत चिन्ह आहेत. ठीक आहे, हिंदू भाषेत बघा 10 अंक असतात. ठीक आहे, त्याच्यापैकी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. ठीक आहे, ह्या अशा 10 अंक आहेत हिंदू अरब व्यवस्थेत. ठीक आहे, जे 0पासून स्टार्ट होतात. नंतर बघा मित्रांनो संख्या. ठीक आहे, संख्या म्हणजे काय, एखाद्या मूल्य दर्शवणारा पूर्ण आकडा. ठीक आहे, जो की एक किंवा अधिक अंकाने बनलेला असू शकतो. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला याच्याबद्दल संख्या म्हणजे काय. ठीक आहे, ठीक आहे, बघा अंक बघितले आपण. ठीक आहे, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा आपण हे अंक बघितले. ठीक आहे, ह्या अंकापासून जे आपण संख्या तयार करतो, जसे की 21 22 12 59 67 87. ठीक आहे, ह्या मित्रांनो संख्या झाल्या. ठीक आहे, याचा आपण ॲक्च्युअलमध्ये यूज करतो. ठीक आहे, आपण तयार करूया. ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून थोड्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, तर अंक झालं. नंतर आपण सगळ्यात एक दर्शनी किंमत म्हणून घेऊया. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, दर्शनी किंमत म्हणजे काय. ठीक आहे, आपण बघताक्षणी. ठीक आहे, अंकाची जी आपल्याला मूळ किंमत दिसणार ती म्हणजे दर्शनी किंमत असणार. ठीक आहे, आणि स्थानिक किंमत, त्याच्यात फरक काय, स्थानिक म्हणजे अंकाचे स्थानावर ठरणार आहे. ठीक आहे, ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला क्लॅरिटी देतो. ठीक आहे, की ह्याच्यामध्ये पण काय होतं. ठीक आहे, एकच मिनटं घ्या, आपण हे चालू करूया. ठीक आहे, बघा तुम्हाला दोन संख्येला दाखवतो. 2002. ठीक आहे, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. ठीक आहे, दर्शनी किंमत बघा, आपण दर्शनी किंमत बघितलं 2. ठीक आहे, 2. तर 2 आणि 2 हे आपल्याला दर्शनी किंमत. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय, स्थानिक किंमत म्हणजे बघा 2000 2000. ठीक आहे, एकक दशक शतक हजार. ठीक आहे, म्हणजे 2000ची स्थानिक किंमत झाली आणि फक्त 2 ही स्थानिक किंमत. ठीक आहे, अजून एक्झाम्पल देतो 12. ठीक आहे, किंवा 3,38,488. ठीक आहे, आपण ह्या संख्येत देऊया मित्रांनो. ठीक आहे, दर्शनी किंमत म्हणजे काय असणार आहे, 8ची. ठीक आहे, 8ची आपण दर्शनी किंमत घेऊ. ठीक आहे, 8ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. ठीक आहे, 8 दिसताक्षणी आपल्याला असते 8 8 8. ठीक आहे, ही झाली मित्रांनो दर्शनी किंमत. आणि ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे काय बघा, 1 1 2 3. ठीक आहे, 8,000 80 आणि 8. ठीक आहे, तर ह्या मित्रांनो आपल्या स्थानिक किमती आहेत. ठीक आहे, दर्शनी किमतीमध्ये. ठीक आहे, आणि मूळ किमतीमध्ये किंवा स्थानिक किमतीमध्ये असा मित्रांनो फरक होत असतो. ठीक आहे, तर ह्याच्या पुढे पण आपण जाऊया मित्रांनो. ठीक आहे,
नैसर्गिक संख्या, ठीक आहे, ज्या संख्यांचा आपण व्यवहारात वापर करतो, ठीक आहे, त्या सर्व नैसर्गिक संख्या असतात मित्रांनो, ठीक आहे. एक पासून अनंत, ठीक आहे, संख्या अनंत आहेत, ठीक आहे, नैसर्गिक संख्या अनंत त्या मोजू शकत नाही मित्र, कोणच मोजू शकत नाहीत, ठीक आहे, त्या इन्फिनिट आहेत मित्रांनो, ठीक आहे. नैसर्गिक संख्या, ठीक आहे, मोजता येत नाहीत मित्रांनो, ठीक आहे, मूळ संख्या पण म्हणतात. त्या गणवाचिक संख्या असतात मित्रांनो, ठीक आहे, जसे की देतो मी तुम्हाला याच्या पण एक्झाम्पल, 1 2 3 4 इन्फिनिटी आहे, झिरो नैसर्गिक संख्या नाही मित्रांनो, ठीक आहे, कारण झिरोचा वापर कधीच मित्रांनो करत नाही, ठीक आहे. सपोज आपण तुम्हाला एक्झाम्पल देतो मी, ठीक आहे, बघा 0 1 याचा अर्थ काय 1, 0 2 2 याचा अर्थ काय 22, ठीक आहे. ह्याचा व्यवहार काहीच उपयोग होत नाही मित्रांनो, ठीक आहे. त्यामुळे आपण ज्या संख्येच्या पाठीमध्ये 0 लावतोय, ठीक आहे, त्याचं काय अर्थ नाही, पण ह्याच्या पुढे 0 लावलं तर ह्याची मित्रांनो किंमत आहे, ठीक आहे, 220, ठीक आहे, असा मित्रांनो याचा अर्थ होतो, ठीक आहे. किंवा ज्या निगेटिव्ह संख्या आहेत बघा -2 -5, ठीक आहे, ह्या पण मित्रांनो नैसर्गिक संख्या नाही आहेत. नंतर आपण ना मूळ संख्येकडे येऊया, ठीक आहे. मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो, ज्या संख्येला, ठीक आहे मित्रांनो, ज्या संख्येला बघा आपण जी नैसर्गिक संख्या बघितल्या मित्रांनो, ठीक आहे. आता आपण मित्रांनो बघा मूळ संख्येकडे येणार आहे, मूळ संख्या, ठीक आहे. तर मूळ संख्या काय आपण हे पण बघूया, एकच मिनिट द्या, ठीक आहे. त्या संख्येला 1 किंवा त्या संख्येने भाग जातो, ठीक आहे, त्यांना आपण मित्रांनो मूळ संख्या म्हणतो. म्हणजे मूळ संख्यांचे विभाजक वेगवेगळे नसतात, 30 संख्या आणि 0, ठीक आहे, 30 संख्या आणि 1, सॉरी 30 संख्या आणि 1, ठीक आहे, या त्या संख्येला भाग जातो, ठीक आहे. 1 ते 0, 1 आणि 0 ह्या मूळ संख्या आहेत मित्रांनो. एक समसंख्या आहे 2 ही अशी एक पहिली समसंख्या आहे, जी पहिली मूळ संख्या आहे, ठीक आहे. 2 ही मित्रांनो एकमेव समसंख्या आहे, ठीक आहे, जी मूळ संख्या आहे. बाकी सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम आहेत मित्रांनो, ठीक आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की किती मूळ संख्या आहेत, ठीक आहे, आणि आपण ते कशा काउंट करतो, ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत मित्रांनो एकूण 25 मूळ संख्या आहेत, ठीक आहे. त्याच्या आपण इथे मित्रांनो टॅली करूया, ठीक आहे, एकच मिनिट द्या. बघा सगळ्यात पहिला आपण काय करूया, एक कॉलम काढून घेऊया, ठीक आहे. हां, याच्यामध्ये आपण 1 ते 10 पर्यंतची संख्या बघूया, 2 3 5 आणि 7, बघा 2चे विभाजक 1 आणि 2, 3चे विभाजक 1 आणि 3, ह्यांना कोणतेच विभाजक नाही किंवा संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 5चे विभाजक आहे 1 आणि 5, आपण 6 घेतलं बघा, 2 3 1 6 झाले विभाजक, म्हणजे मूळ संख्या नाही आहे, ठीक आहे. हे झालं 1 ते 10 पर्यंतच्या, ठीक आहे. आता आपण काय करूया, आता आपण मित्रांनो बघतोय 11 ते 20, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा 11 13 17 आणि 19, ठीक आहे, ह्या मित्रांनो मूळ संख्या आहेत, ठीक आहे. आणि नंतर 21 ते 30 ह्याच्यामध्ये 23 आणि 29 ह्या मूळ संख्या आहेत, ठीक आहे. चला
आता आपण 31 ते 40 ह्याच्यामध्ये किती मूळसंख्या आपण बघणार आहोत. 31 आणि 37 दोनच मूळसंख्या आहेत त्याच्यामध्ये पण. ठीक आहे. 41 ते 50. ठीक आहे. 41, 43, 47, 51 ते 60. ठीक आहे. 53 आणि 59. ठीक आहे. ह्या पण मित्रांनो मूळसंख्या आहेत. द्या. ठीक आहे. तर 61 ते 70. ठीक आहे. व याच्यामध्ये कसं आहे 61 आणि 67. ठीक आहे. नंतर 71 ते 80. ठीक आहे. 71, 73, 79 या 3 आहेत. ठीक आहे. आणि मित्रांनो तर आपण येणार आहे 81 ते 90. त्याच्यामध्ये 83 आणि 89. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटला मित्रांनो, ठीक आहे, सगळ्यात शेवटला मित्रांनो आपण बघणार आहोत 91. ठीक आहे. म्हणजे 91 ते 100मध्ये ठीक आहे किती मूळसंख्या आहेत, तर एकच मूळसंख्या आहे. ठीक आहे. अशा मित्रांनो 1 ते 100पर्यंत 25 मूळसंख्या आहेत. ठीक आहे. हां. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो आपण आता बघणार आहोत जोडमूळ संख्या. ठीक आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय, हा मूळसंख्याचा प्रकार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 2 क्रमवार मूळसंख्या असतात, त्यांच्यामध्ये फरक 2 असतो. ठीक आहे. त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. जोडमूळ संख्या मॅडम कधीच एकटी नसते. ठीक आहे. जोडमूळ लिहिलेच बघा, जोड. ठीक आहे. म्हणजे जोडी असणार याच्यामध्ये. ठीक आहे. 1 ते 100पर्यंत मित्रांनो एकूण 8 जोड्या आहेत. ठीक आहे. आपण याचा पण अभ्यास करूया. ठीक आहे. किती जोडमूळ संख्या आहेत. ठीक आहे. ठीक आहे. बघा, जोडमूळ संख्या. ठीक आहे. पहिली आहे 2, 3 एकचा फरक आहे. ठीक आहे. 5 आणि 7 याच्यामध्ये 2चा फरक आहे. ठीक आहे. आणि अजून एक आहे ह्याच्यामध्ये 3 आणि 5. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो 2चा फरक आहे. ठीक आहे. तिसरी आहे 11, 13. चौथी आहे 17, 19. 19, 23 नाही येणार. 23, 29 पण येणार. 31 आणि 29. बघा याच्यामध्ये 2चा फरक आहे. 29 आणि 31. ठीक आहे. 31 नंतर 37 मूळसंख्या आहे. नाही 37, 41 बघा. 41, 43. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो मूळसंख्या आहे. ठीक आहे. 41, 43, 47 नाही. 53, 59 याच्यामध्ये पण 2चा फरक आहे. 53 आणि 61 बघा याच्यामध्ये 2चा फरक आहे. ठीक आहे. आणि 8वी संख्या आहे 61. 61 नंतर काय 67 नाही. 67 नंतर 71. 71 पण नाही. बघा 71, 73. ठीक आहे. अशा मित्रांनो जोडमूळ संख्यांच्या ठीक आहे 8 जोड्या निघतात. ठीक आहे. ह्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो आपण आता बघणार आहोत समूळ संख्या. ठीक आहे. समूळ संख्या म्हणजे मित्रांनो अशा ज्यांचा एकही अवयव जो आहे सामायिक नसतो. ठीक आहे. समूळ संख्या आणि मूळ संख्या याच्या मित्रांनो काय संबंध नाही आहे. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तीन आणि 4. ठीक आहे. आपण हेच घेऊया किंवा हे बघ 4, 5. 4चे अवयव काय आहेत 1 आणि 4. 5चे अवयव काय मित्रांनो 1 आणि 5. ठीक आहे. किंवा यांचा बघा मसावी नेहमी एकच असतो. ठीक आहे. म्हणजे या संख्येला मित्र त्या संख्येने भाग जातो किंवा यांचा
अवयव सामायिक नाही आहे. ठीक आहे, मसाविक असतो किंवा त्या संख्यांना दुसऱ्या संख्येने भाग देतो. बघा आपण जसं की एक लसावी काढतो किंवा मसावी काढतो. मसावीमध्ये काय लसावी काढताना करतो त्या संख्येला पहिला भाग देतो आपण. ठीक आहे, हे पण तुम्हाला क्लिअर करतो मी. एकच मिनिट द्या. बघा आपण बघतोय समूह संख्या. ठीक आहे, ह्यांचा मास किती असणार आहे 4 आणि 5. ठीक आहे, लसावी काढूया. ठीक आहे, बघा ह्यांचा लसावी काढतोय काय ह्यांना कोणत्या संख्येने भाग जात नाही. ठीक आहे, म्हणजे यांचा मसावी एकच असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, 4 कशाने बघतो 4ने आणि 5ने. ठीक आहे, 4 आणि 4 एके 4 4 एके 4 4 एके 5. ठीक आहे, 5 एके 5. ह्यांचा मसावी एक आहे. ठीक आहे, जसं की 8 आणि 11. ठीक आहे, ह्यांना पण कोणत्याच संख्येने समान संख्येने भाग जात नाही. ठीक आहे, ह्यांचा मसावी एकच असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, लसावी ह्यांचा गुणाकार. ठीक आहे, जे 4 संख्यांचा अवयव निघत नाही. ठीक आहे, त्यांना आपण लसावी किंवा मसावी काढतो त्यावेळेला यांचा एकच मसावी असतो मित्रांनो. ठीक आहे, ह्याचा अर्थ असा आहे. हे झाले समूह संख्या. ठीक आहे, नंतर मित्रांनो आपण आता येणार समसंख्येकडे. ठीक आहे, ज्या आपण संख्येला 2. ठीक आहे, 2ने निश्चित भाग जातो. ठीक आहे, तिला आपण मित्रांनो समसंख्या म्हणतो. समसंख्येच्या मित्रांनो एकक स्थानी 0 2 4 6 8 हे संख्या असतात. ठीक आहे, 2 क्रमवार संख्या म्हणजे आहेत त्याच्यामध्ये 2चा फरक आहे. हे पण आपण मित्रांनो जाऊया आता एका पेहऱ्याच्या माध्यमातून बघूया. ठीक आहे, ठीक आहे, बघा 2चा पाढा घ्या. 0 2 बेकी 2 2 4 2 3 6 2 4 8. ठीक आहे, 0 आलेला आहे. ठीक आहे, हा 2चा मित्रांनो पाढा आहे. ठीक आहे, तर ज्या आपण संख्येच्या एकक स्थानी. ठीक आहे, जसं की 22. बघा 2ने भाग जाणार 24 528. ठीक आहे, बघा. ठीक आहे, ज्या आपण संख्येच्या एकक स्थानी. ठीक आहे, समसंख्येत. ठीक आहे, 2 3 2 4 5 6 2 4 6 8. ठीक आहे, ह्याला मूळ संख्या म्हणतात. 2 क्रमवार समसंख्यांच्या. ठीक आहे, 2चा फरक आहे. जसं की बघा 22 24 समसंख्या. ठीक आहे, 26 28 528 530. ठीक आहे, बघा 2 क्रमवार समसंख्यामध्ये पण काय मित्रांनो 2चाच फरक आहे. ठीक आहे, सेम बघा हे पण ह्याला लागू होतं विषम संख्येला. ठीक आहे, जसं की 1 3 5 7 9 11. ठीक आहे, क्रमवार मूळ संख्या आहेत. ठीक आहे, हे 2 फरक असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, समसंख्या झाल्या. आता आपण मित्रांनो येणार विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येला 2ने भाग जात नाही. ठीक आहे, त्याला विषम संख्या म्हणतो. त्या संख्येच्या एक स्थानी. ठीक आहे, 1 3 5 7 9. ठीक आहे, आता आपण काय बघितलं समसंख्या. ठीक आहे, इथे झालं बघा 1 3 5 7 9. ठीक आहे, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा आपण अंकामध्ये बघितलेलं की हे अंक आहेत. बरोबर आहे, तर ह्याच्यामध्ये समसंख्या कुठल्या आहेत 1 2. ठीक आहे, 2 4 4 6 6 8. ह्यांच्या एक स्थानी आले त्या समसंख्या आहेत. विषम संख्या बघा 1 3 5 7. ठीक आहे, आणि 9. ठीक आहे, अशा मित्रांनो विषम संख्या आहेत. ठीक आहे, आपण ह्याचं बघावं मित्रांनो माहिती. ठीक आहे, आता विषम संख्या झाल्या. ठीक आहे, आता आपण मित्रांनो पूर्णांक संख्या. ठीक आहे, पूर्णांक म्हणजे काय जी संख्या पूर्ण असते तिला आपण पूर्ण संख्या म्हणतो. ठीक आहे, शून्यासहित ज्या आपण सगळ्या पुढच्या संख्या आहेत. ठीक आहे, त्यांना आपण मित्रांनो पूर्ण नैसर्गिक संख्या म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बघा नैसर्गिक संख्या मित्रांमध्ये 0 येत नव्हतं. नैसर्गिक संख्या 1 पासून स्टार्ट होतात त्या. ठीक आहे, इथे कसं आहे पूर्णांक संख्या 0 पासून स्टार्ट होतात मित्रांनो. ठीक आहे, 0 1 2 3 10 12 13 14. ठीक आहे, ह्या पूर्णांक संख्या आहेत मित्रांनो.
ठीक आहे. आता अपूर्णांक, ठीक आहे, ज्याची किंमत अपूर्ण आहे, ठीक आहे, त्याला आपण मित्रांनो अपूर्णांक म्हणतो. आता अपूर्णांकाचे मित्रांनो 3 प्रकार पडतात, ठीक आहे. पहिलं व्यवहार्य अपूर्णांक, ठीक आहे. दुसरं आहे दशांश अपूर्णांक, ठीक आहे. आणि मित्रांनो तिसरं आहे, एकच मिनिट, आणि आवर्ती दशांश, ठीक आहे. आपण हे जर तुम्हाला सांगूया, ठीक आहे. सगळ्यात पहिल्या मित्रांनो आपण हे करूया व्यवहार्य अपूर्णांक, ठीक आहे. ह्याचं बघूया, ठीक आहे. ठीक आहे, बघा व्यवहार्य अपूर्णांक, ठीक आहे. मोस्टली तुम्हाला असेल अपूर्णांक आपण अशामध्ये लिहितो, ठीक आहे. त्याचे आपण प्रकार पडतो किंवा आपण मोस्टली असंच लिहितो 2/3, ठीक आहे. 5/11, 8/2, नाही 8/3 सॉरी, ठीक आहे. 5/3, ठीक आहे. हे मित्रांनो त्याचे व्यवहार बघा, हे बघा याला आपण अंश म्हणतो आणि आपण याला छेद म्हणतो. व्यवहार्य अपूर्णांक अंशामध्ये छेदाला घेतो मित्रांनो, ठीक आहे. वरचा अंश खालचा छेद, ठीक आहे. हे तुम्हाला कळलं असेल. आता बाबा मित्रांनो आपण आता येणार आहोत दशांश अपूर्णांक, ठीक आहे. हेच मी तुम्हाला सांगतो बरोबर, ठीक आहे. तर बघा 2/3, ठीक आहे. 3 0 0, 3 5 15, 3 6 18, बोलले परत 2, 3 6 18, हे झालं 5/2, ठीक आहे. 2 2 4, ठीक आहे. आपण याला भागतोय 2 2 4, उरला 1, ठीक आहे. 2 5 10, बघा दशांश म्हणजे आपण व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांशमध्ये रूपांतर करतोय, म्हणजे याला आपण दशांश अपूर्णांक म्हणणार, ठीक आहे. आणि त्याला एक्झाम्पल देऊया 11/7, ठीक आहे. 7 0 0, 7 1 7, 7 1 7, ठीक आहे. उरले 4, 7 1 21, 7 4 28, 7 5 35, 7 7 42, 7 5 35, ठीक आहे. उरले 5, 7 5 35, बघा 1.55, ठीक आहे. 11 भागिले 7, 7 1 7 46, 4 उत्तर, ठीक आहे. 7 1 11, 7 1 21, 7 4 28, 7 5 35, 7 42, 7 5 35, हे पण बघू 11/7, 7 1 7, 7 आणि 4 11, ठीक आहे. 0 बोलून निघाला 0, 7 4 28, 7 5 35, 7 42, 7 5 35, ठीक आहे. 5, ठीक आहे. 0, 7 5 35, 7 42, 7 साठी 7 49, ठीक आहे. 7 7 49, 1, ठीक आहे. एकच मिनिट द्या, हां, ठीक आहे. बरोबर 1, 7 1 7, 7 1 7, ठीक आहे. बघा मित्रांनो ह्याच्यातून 3 उरते, ठीक आहे. ह्याच्यातून मित्रांनो बाकी 3 उरते, म्हणजे 1 पॉईंट म्हणजे 1.571, ठीक आहे. ह्याचं मित्रांनो भाग आहे. आपण हे एक व्यवहार्य अपूर्णांक होतं मित्रांनो, ठीक आहे. 11/7 याला आपण मित्रांनो ना दशांशमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे, ठीक आहे. ठीक आहे. आणि आवर्ती अपूर्णांक, ठीक आहे. ह्याचं मित्रांनो आपण बघणार आहोत, ठीक आहे, की आवर्ती अपूर्णांक म्हणजे काय, ठीक आहे. ह्याच्याबद्दल मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. थोडासा वेळ द्या. ठीक आहे. एक्झाम्पल देतो तुम्हाला 1/3, ठीक आहे. 3 0 0, 3 3 9, 3 3 9, 3 3 9, 3 3 9, ठीक आहे. असं मित्रांनो वाढत जाणार आहे, ठीक आहे.
हे थांबणारच नाही मित्रांनो, हे अमर्यादित आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणून याला आपण आवर्ती दशांश म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एकच संख्या मित्रांनो पुन्हा पुन्हा येणार. ठीक आहे, एकच संख्या आहे. ठीक आहे, मग मित्रांनो तो रिपीट होतो ना पुढं. जसे की बघा 1/6. ठीक आहे, 6 एके 6 उरले 4. 7 आणि 12, 6 6 36 उरले 4, 6 6 36 उरले 4, 6 6 36 उरले 4. ठीक आहे, 6 6 36. ठीक आहे, मित्रांनो एकच अंक पुन्हा रिपीट होते. ठीक आहे, म्हणून याला मित्रांनो आपण त्याला आवर्ती दशांश म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, नंतर आता आपण मित्रांनो याचा पुढचा पार्ट घेऊया. ठीक आहे, आता आपण परिमेय संख्या घेऊया मित्रांनो. परिमेय. ठीक आहे, परिमेय म्हणजे त्याची किंमत काढता येते. ठीक आहे, ज्यांचा वापर आपण रोज वापरतो, अंकगणितामध्ये वापरतो. ठीक आहे, त्यांना पण मित्रांनो परिमेय संख्या म्हणतो. ठीक आहे, ह्याचं सांगतो मी तुम्हाला परिमेय. ठीक आहे, म्हणजे ज्या संख्या अशा आहेत ज्या आपण डेली वापरतो अंकगणितामध्ये. ठीक आहे, त्यांना परिमेय संख्यामध्ये मित्रांनो. 0. ठीक आहे, 10. निगेटिव्ह संख्या पण मित्रांनो आपण व्यवहार वापरतोच. ठीक आहे, किंवा आपण ते वापरत नाही. एकच मिनिट द्या. हां, आपण बघा ज्या निगेटिव्ह संख्या आहेत, ठीक आहे, हे आपण मित्रांनो वापरत नाही मोस्टली. ठीक आहे, मात्र त्या, ठीक आहे, जेव्हा आपण अंकगणित वापरतो म्हणजे आपण गणित शिकतो, ठीक आहे, तेव्हा आपण त्या वापरतो मित्रांनो. म्हणून त्यांना परिमेय संख्या पडतात मित्रांनो. ठीक आहे, 0 ऋण धन. ठीक आहे, ह्या परिमेय संख्या आहेत मित्रांनो. तेव्हा पहिल्या काय बघितलं, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक कुठून स्टार्ट होतात मित्रांनो, 1 पासून. आणि दुसऱ्या आल्या आपण पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये कुठे चालू होतात, पूर्णांक संख्या चालू होतात मित्रांनो 0 पासून. ठीक आहे, तिसरं आहे मित्रांनो परिमेय संख्या. ठीक आहे, परिमेय संख्येमध्ये मित्रांनो नैसर्गिक संख्येचा समावेश आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो पूर्णांक संख्येचा समावेश आहे आणि ऋण संख्येचा समावेश आहे. ठीक आहे, बघा जसे की वर्गमूळ, घनमूळ. ठीक आहे, सहज पद्धतीने आपण काढू शकतो मित्रांनो. ठीक आहे, सर्व परिमेय संख्या. ठीक आहे, त्यांची संख्याची आपण किंमत काढू शकतो मित्रांनो. सांगतो मी तुम्हाला याच्याबद्दल एक्झाम्पल. परिमेय संख्या म्हणजे काय, ज्याचं आपण उत्तर काढू शकतो गणितीय पद्धतीने. ठीक आहे, -14/2 पैकी विभेदाचे 14 आलं उत्तर. ठीक आहे, 20/4 -20/4 4 5 20 -5. ठीक आहे, आलं उत्तर मित्रांनो. ठीक आहे, 0. ठीक आहे, 1 पण आहे, -1 पण आहे. ठीक आहे, परिमेय संख्येमध्ये सगळ्यांचे समावेश होतो मित्रांनो. ठीक आहे, ठीक आहे, आणि आता आपण मित्रांनो करूया अपरिमेय संख्या. ठीक आहे, ह्याचं मित्रांनो आपण हे करूया. परिमेय संख्या काय, अपरिमेय संख्या काय. ठीक आहे, अपरिमेय म्हणजे काय, ज्या संख्यांचा आपण, ठीक आहे, जी आपली पद्धत आहे अंकगणिती पद्धत. ठीक आहे, ज्याकडे आपण उत्तर काढू शकत नाही. ठीक आहे, अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला याच्याबद्दल एक्झाम्पल देतो. जसं की -11. ठीक आहे, ह्याचं -11. ठीक आहे, -11. ठीक आहे, किंवा मायनस वर्गामध्ये 11. ठीक आहे, बघा याचं उत्तर नाही आहे. -4चं उत्तर 2 आहे. ठीक आहे, -11चं उत्तर नाही आहे. ठीक आहे, पण ठीक आहे, पण आपण काय गणितीय पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो मित्रांनो. ठीक आहे, गणित पद्धती आहे ना, आपण त्याच्याद्वारे याचं उत्तर काढू शकतो मित्रांनो. ठीक आहे, देतो तुम्हाला एक्झाम्पल याचं. -16चं बघा 4 आहे. ठीक आहे, पण तेच मित्रांनो आपण -5 घेतलं. ठीक आहे, याचं उत्तर आपण काढू शकत नाही. ठीक आहे, पण जे कॅल्क्युलेटर आहे त्याने आपण काढू शकतो मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे अपरिमेय संख्यांचं कसं आहे, ह्या ज्या अपरिमेय संख्या आहेत, ठीक आहे, ह्यांचं आपण उत्तर काढू शकतो, पण आपल्या पद्धतीने नाही, गणितीय पद्धतीने काढू शकत नाही. पण जे कॅल्क्युलेटर आहे, ठीक आहे, किंवा जे लॉजिक टेबल आहे, त्यातून आपण याचं उत्तर काढू शकतो मित्रांनो. ठीक आहे, नंतर बघा वास्तव संख्या. ठीक आहे, वास्तव म्हणजे काय, ज्या अस्तित्वात असलेल्या संख्या आहेत, ज्या आपण व्यवहारात किंवा अंकगणित वापरतो त्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो.
परिमेय, अपरिमेय, ठीक आहे. हे सगळ्यांना मित्रांनो आपण वास्तव संख्या म्हणतो, ठीक आहे. नंतर आहे अवास्तव संख्या, ठीक आहे, म्हणजे नॉन रिअल. ह्याचं पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ठीक आहे. ज्याचे उत्तर आपण कधीच काढू शकत नाही मित्रांनो, त्यांना आपण अवास्तव संख्या म्हणतो, ठीक आहे. आणि ह्या संख्यांचे उत्तर आपण बघा, आपण आता अपरिमेय बघितले. अपरिमेयमध्ये काय होतं की त्यांचे उत्तर आपण काढू शकत नाही, ठीक आहे. पण जे कॅल्क्युलेटरद्वारे आपण उत्तर शकतो मित्रांनो, कॅल्क्युलेटरद्वारे, ठीक आहे. पण जे अवास्तव संख्या आहेत, ठीक आहे, अवास्तव संख्येचे मित्रांनो आपण, ठीक आहे, आपण काढू शकत नव्हतं मित्र ह्याच्या पण मदतीने, कॅल्क्युलेटरच्या मदतीने पण, ठीक आहे. वर्गमुळात 7 -7 नाही येऊ शकत मित्रांनो, ठीक आहे. 7चा क्यूब रूटमध्ये 3, ठीक आहे, पॉसिबल नाही मित्रांनो, ठीक आहे. उत्तर निघू शकत नाही मित्रांनो याचं, ठीक आहे. तर मित्रांनो ह्या अवास्तव संख्या आहेत, ठीक आहे. तर संयुक्त संख्या, ठीक आहे. 2 नैसर्गिक संख्या आहेत, ठीक आहे. ह्याच्या गावातील नवीन निर्माण होणारी संख्या म्हणजे संयुक्त संख्या. संयुक्त म्हणजे काय, कंबाईन, ठीक आहे. 2 संख्येचा संच, ठीक आहे. संयुक्त करतो म्हणजे काय, आपण कंबाईन करतोय, 2 संख्येला आपण गुणाकार करतोय, ठीक आहे. मूळ संख्या सोडून सगळं नैसर्गिक संख्येची संयुक्त संख्या असतात मित्रांनो, ठीक आहे. 1 आणि 0 आणि 1 ही पण मित्रांनो मूळ संख्या नाहीत आणि संयुक्त संख्या नाहीत मित्रांनो या, ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत मित्रांनो 74 संख्या आहेत, संयुक्त संख्या, ठीक आहे. बघा, 1 सोडलं सांगतो मी तुम्हाला ह्या 74 कशा होतात. बघा, 1 ते 100 पर्यंत मित्रांनो आपण बघितलं असेल 25 मूळ संख्या आहेत, ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत एक मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे एक काढून द्या, ठीक आहे. म्हणजे ही एक संख्या आणि हे 25 झालं 26, 100 वर 26, 74. 1 ते 100 पर्यंत मित्रांनो 74 मूळ संख्या आहेत, ठीक आहे. हे पण मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आपण आता बघा विरुद्ध संख्या, ठीक आहे. विरुद्ध म्हणजे काय, प्लस मायनस, मायनस प्लस, म्हणजे आपण त्या संख्यांच्या चिन्ह बदलतो मित्रांनो. सांगतो मी तुम्हाला विरुद्ध म्हणजे काय. बघा मी इथे सांगितलेलं आहे 5, 5 प्लस मायनस प्लस 0. 8ची वेळी संख्या काय मित्रांनो 8, 13ची वेळी संख्या 13, झिरोची वेळी संख्या 0 असणार आहे, ठीक आहे. झिरोची संख्या आहे ना, ह्याची वेळी संख्या 0 असते मित्रांनो. पेज बसतं म्हणजे काय, चिन्ह वेगळं करणे, ठीक आहे. सांगतो मी तुम्हाला याच्याबद्दल पण. तर आपण आता मित्रांनो बघणार आहोत त्रिकोणी संख्या, ठीक आहे. 2 क्रमवार नैसर्गिक संख्या ज्या आहेत, ठीक आहे, ज्यांना आपण 2ने भागतो, ठीक आहे, ती म्हणजे नैसर्गिक संख्या मित्रांनो. ह्याच्याबद्दल तुम्हाला मित्रांनो पूर्ण माहिती देतो की त्रिकोणी संख्या म्हणजे काय असते, आपण कसं काढतो, ठीक आहे, ह्याचा आपण कसा वापर ते करतो. त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, जसं की 1, 2 आणि 3 भागिले 2 बरोबर 3 2 6 बरोबर 4, ठीक आहे. ह्या मित्रांनो आपण नैसर्गिक संख्या म्हणून वापरतो, ठीक आहे. त्रिकोणी संख्या, ठीक आहे, ते तुम्हाला याच्याबद्दल एकच मिनिट द्या, मी एक्झाम्पल शोधतो त्याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय असते आणि आपण याचा यूज कसा करतो मित्रांनो. बघा, पहिली त्रिकोणी संख्या 1 गुणिले 2 भागिले 2 बरोबर 1 बरोबर 2, त्यापैकी वेगळे 1, ठीक आहे. दुसरी त्रिकोणी संख्या, ठीक आहे, दुसरी 2 गुणिले 3, ते काय सांगितलं, त्रिकोणी संख्या म्हणजे 2 नैसर्गिक संख्या, ठीक आहे, आणि त्यांचे बेरीज पहिली आणि दुसरी,
2 × 3 / 2 बी ठीक आहे 3 अशा आपण नैसर्गिक संख्या करतो मित्रांनो. ठीक आहे, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला मित्रांनो पूर्ण सांगतो. म्हणजे काय, नैसर्गिक संख्या क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करायचा आपल्याला. ठीक आहे, सपोज आपल्याला सांगितलं 5. ठीक आहे, 5ची पुढची संख्या काय, 5 × 6 / 2. ठीक आहे, आपल्याला सांगितलं मित्रांनो 11. ठीक आहे, 11 × 2 / 2 11 × 12. ठीक आहे, जेव्हा आपल्याला संख्या सांगते त्याच्या पुढची आपली संख्या घ्यायची. ठीक आहे, ह्याच्यावर एक फॉर्म्युला बनतो n × n+1 / 2. ठीक आहे, हा फॉर्म्युला बनतो. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्येच्या आपल्याला मित्रांनो बेस करायचे आहे. ठीक आहे, तर आपण फॉर्म्युला वापरू शकतो मित्रांनो. सांगतो मी तुम्हाला. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 12. ठीक आहे, n × n+1 / 2. ठीक आहे, 12 × 12 + 1 / 2. किती 12 6 × 13. ठीक आहे, हे असं आपण याचं उत्तर काढून घेतो. 13 = काय, 6 × 3 = 18 60 4 1 6 6 आणि 7. ठीक आहे, अशा मित्रांनो आपण क्रमवार नैसर्गिक संख्येच्या आपण मित्रांनो काय करतो, उत्तर काढतो मित्रांनो. ठीक आहे, एक मिनिट द्या. ठीक आहे, तर मित्रांनो आज आपण थांबणार आहोत. ठीक आहे, आता ज्या पण आहेत. ठीक आहे, आता आपण पुढच्या वेळेस आपण ॲक्च्युअली स्टार्ट करूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय करूया, पहिला थोड्या संख्या बघूया. ठीक आहे, त्रिकोणी कशा काढायचे आहे, त्रिकोणी संख्येच्या पाया कसा काढतात. ठीक आहे, नैसर्गिक संख्येचा गुणाकार. ठीक आहे, हे सगळं बघूया आपण मित्रांनो. ठीक आहे, या जे आपण सगळं बघणार आहोत ना, उद्यापासून आपण ॲक्च्युअली स्टार्ट करूया. ठीक आहे, नैसर्गिक संख्येचं घन कसं आहे हे आपण उद्यापासून सगळं बघूया मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद तुमचं.